माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबोदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाच्या. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. या ठिकाणी आमच्या नाथ महाराजांनी परमात्म्याबरोबर नातं जोडलेलं आहे महाराज. आणि कुटुंबामध्ये नाते पुष्कळ असतात, पण आजचं नातं हे भगवंताबरोबर मुलीचं नातं जोडलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याला बाप करून आपल्या माहेराचं मोठेपण सुवासनीमध्ये सांगितलेलं आहे. सुवासनीच्या मेळ्यामध्ये एखाद्यानं विचारलं की तुमचं माहेर कोणतं आहे, तर मुलगी आपल्या माहेराचं मोठेपण सांगते. तसं सुवासनीचा मेळा म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहे तेवढ्या सुवासनी वर कम. विठ्ठल विठ्ठल
म्हणजे हा सप्ताह म्हणजे सुवासनीचा मेळा असतो, होय का नाही? सुवासनी गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळाला भगवंताचा गंध असला की समजाव ही आहे वय आहे हो. आणि स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठेपण जर कशाचं असेल तर आहेवपणाचं मोठेपण आहे. तिला बाकीचं काही नाही, फक्त मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू असलं की सगळ्यात मोठा तिचा दागिना आहे. तसं वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळा असली न कपाळाला गंध असला की समजाव ही खरी आहेव आहे. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी संदेश दिला महाराष्ट्राला की सगळ्या स्त्रियांनी आहेव व्हावं. रांडव राहू नका बाई पाहुनी करावर, रांडव राहू नका बाई पाहुनी करावर, रांडव राहू नका बाई पाहुनी करावर, रांडव राहू नका पाहुनी करावर, रांडव राहू नका बाई 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 पाहुनी करावर. तेने तुम्ही सुखी व्हाल आहे मरण बर, तेने तुम्ही सुखी व्हावे पर, तेने तुम्ही सुखी व्हाल आहे व मरण बर, तेने सुखी सौरी झाले आले संतापाशी, कर्मवीन सौरी झाले आले संतापाशी, कर्म सोय आले आले संतापाशी, कर्म सोय आले आले संतापाशी, आले संतापाशी. रांडव राहू नका बाई पाहुनी करावर, नवरा शोधून नवरा करा, तेने तुम्ही सुखी व्हाल आहे व मरण बर. म्हणजे भगवान नवरा केल्याच्या नंतर तो कधी मरत नाही ना, आपण मेलो तर आपलं कधी बी आहेवच मरण आहे. म्हणून माळकरणी ह्या सुवासनी आहेत, आहेव आहेत. आणि त्या आहेव सुवासनीच्या मेळ्यामध्ये भक्त असलेल्या एका लेकीनं मुलीनं आपलं ओळखपत्र सादर केलं. हल्लीच्या काळात बोलायचं ठरलं तर आधार कार्ड सादर केलं आणि आपलं मोठेपण सांगितलं देवाच्या बरोबर. आता मुलीचंच नातं का जोडलं? दुसरे नाते जोडता येत नव्हते का? आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाच्या बरोबर किती नाते जोडले महाराज. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. तुकोबराईने खूप नाते जोडले. खूप चिंतनीय बाब आहे महाराज. जगाच्या पाठीवर 2000 धर्म येतात, पण देवाबरोबर नातं जोडून भक्ती करणारा फक्त वारकरी संप्रदाय आहे. कारण दुसऱ्या संप्रदायामध्ये देवाच्या बरोबर नातं जोडलं जात नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये नातं जोडलं जातं. त्याचं कारण आहे आपलं आपल्या नात्यावर खूप प्रेम असतं. तसंच आपलं देवावरती प्रेम राहावं म्हणून नातं जोडून भक्ती केलेली दिसते. आणि हा दृष्टांत सांगून भक्ती कशी करावी लागते ह्याचं भक्तिसूत्र आम्हाला आमच्या नाथ महाराजांना सांगितलेलं आहे. कारण नारदानं नारद भक्तिसूत्रात सांगायचं राहून गेलं ते नाथ महाराजांनी मराठीत सांगितलं. शांडिल्यानं जे शांडिल्य सूत्रात सांगायचं राहून गेलं ते नाथ महाराजानं मराठीमध्ये सांगितलं. भक्ती रसायनामध्ये श्रीमद भागवतामध्ये गीतेमध्ये महाभारतात जे सांगायचं राहून गेलं ते नाथ महाराजांनी शिल्लक राहिलेलं सांगितलंय महाराज. कारण तुका म्हणे शेष शेवीन आवडी. हो, या पद्धतीनं शिल्लक राहिलेलं जे आहे ते प्रतिपादन केलं आमच्या नाथ महाराजाधिक. म्हणून महाराष्ट्रातले संत हे भक्तीचं सूत्र सांगतात. आणि सूत्र म्हणजे लहान असतं पण अर्थानं मोठं असतं. असो, आज मुलीच्या नात्यानं देवाला बाप करून भक्ती केलेली आपल्याला दिसते. आता मुलीच्याच नात्यानं का भक्ती केली त्याचं वैशिष्ट्य सांगतो महाराज. मुलगी ही बापाला अत्यंत अनुकूल असते. बापाला मुलगी अनन्य असते. बापाला मुलगी प्रिय असते. बापाला मुलगी मर्यादा धारण करणारी असते. बापाचं उपमर्द न करणारी असते. मी आपल्याला एकाच गोष्टीमध्ये सांगू शकतो. मी तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो. मुलगी नवऱ्याच्या घरी राहते, ती दिरासाठी राहते, भायासाठी राहते, सासूसाठी राहते, सासऱ्यासाठी राहते का नवऱ्यासाठी राहते? कुणासाठी राहते? सासर घरी नांदते ती कुणासाठी नांदते? तुमच्याकडे लग्न होत नाहीत का? कुणीच काही बोला ना. कुणासाठी नांदते? नवऱ्यासाठी नाही महाराज, बापाच्या नावासाठी नांदते. म्हणून तर मी हे नाव न घेता बाकीचे सासर घरचे लोक सांगितले. पण बाई कुणासाठी माहेर सासर घरी राहते? बापाचं नाव मोठं करण्यासाठी राहते. तिला नवरा पसंत नसला तरी सुद्धा हयातभर आणि जन्मभर म्हणते, बाई माझ्या बापानं मला जिथं दिलंय ना तिथं राहायचंय आणि माझ्या बापाचं नाव कमवून मला जायचंय. हे कनिष्ठ असते. मर्यादा उल्लंघन करीत नाही मुलगी. बापाच्या नावाला कलंक लागू नये ह्याच्यासाठी जन्मभर जपत असते महाराज. मुलीमध्ये मुलात एवढं अंतर आहे की मुलगी बापाच्या नावासाठी जन्मभर जपते. बापाला माझ्या
4 माणसात बसलं तर नाक मुठीत घेऊन जायची वेळ येऊ देणार नाही. माझ्या वागण्यावरती माझ्या बापाचं नाव मोठं होत असतं. म्हणून कदाचित माझ्या आईला 4 महिला मंडळीत बसली तर माझ्या आईला दुःख होऊ नये माझ्या वागण्यामुळं. आणि माझ्या बापाचं समाजामध्ये प्रतिष्ठा असावी याच्यासाठी मुलगी जन्मभर जपते. आणि किती जपते, चालायचं कुणाबरोबर ह्याचा विचार करते, बोलायचं कुणाबरोबर त्याचा विचार करते, हसायचं कुणाला त्याचा विचार करते, नेसायचं काय याच्यासाठी विचार करते, खायचं काय याच्यासाठी विचार करते, चालायचं कुणाबरोबर ते विचार करते, आणि मन मोकळं करून बोलायचं कुणाला याचा विचार करते. मी म्हणतो सामान्य असलेली स्त्री जर बापासाठी जन्मभर एवढी जपत असल तर कीर्तनकाराने आणि भजन करणाऱ्यानं बापासाठी जपू नये का महाराज? आमच्या बापाचं नाव खराब होईल असं आम्ही वागावं का महाराज? रस्त्यानं चालताना नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून बापासाठी चालते. लोकांनी नजरेला नजर भिडवली तरी खाली बघून चालते. आणि ज्या दिवशी तिच्या चितेला अग्नी लागल त्या दिवशी सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी डोळ्याला पदर लावून रडावं आणि एवढंच म्हणावं की बाई फार चांगली वागली. तसं कीर्तनकारावरती, गाणार वाजवणारावरती, माळ घालणावरती जिम्मेदारी आहे महाराज. आमची गाडी सुद्धा हटलाच्या पुढं उभी राहिली नाही पाहिजे. कारण लोक म्हणत असतात रात्रीचे कीर्तन केलेले महाराज हटलाच्या पुढं गाडी उभी आहे. म्हणून प्यायचं काय, खायचं काय त्याचा विचार आम्हाला करावा लागतो. आणि एवढं जपलं तरच आमच्या बापाचं मोठेपण आहे. आणि आम्ही जर नाही जपलं तर तुम्ही आळंदीमध्ये शिकलेले पंढरपूरच्या पांडुरंगाचे वारकरी आहात ना, तुम्हाला ही गोष्ट शोभते का? एवढं जरी म्हणलं तरी जोड्यानं बुटाडानं बुडून हाणलेल्यापेक्षा बेकार आहे महाराज. पण हे लाज पै निर्मळा निसुगा गोड, हे आब्रुवान माणसाला वाटतं की आपण समाजामध्ये कसं वागावं. आणि हा ड्रेस घालायचा असेल तर हे सतीचं वाण आहे महाराज. म्हणून हा ड्रेस घालून निंद्यकर्म करायचं नाही, हा वारकऱ्याचा आचारसंहितेचा भाग आहे. म्हणून यत्किंचित असलेली स्त्री एवढं जीवनाला जपते. विठला 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 विठला. हो, ती जशी पावला पावलाला जपून राहते आणि तिच्याकडून जर चुकलं तर तिला क्षमा नाही महाराज. तिला क्षमा नाही कुठल्या गोष्टीची. थोडासा वाकडा पाऊल पडला तर क्षमा नाही. माहेर बिन सासर बी दोन्ही बी मुकलेलं असतं. तसं कीर्तनकारानं सुद्धा, गाणारानं, वाजवणारानं आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत त्यांनी पाऊल जपून टाकला पाहिजे. ज्या दिवशी महाराजाच्या चितेला अग्नी लागल त्या दिवशी समाजानं डोळ्याला पदर लावून रडावं, एवढंच म्हणावं की महाराज चांगले वागले. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा
निश्चेने पावलो विसावा आता निश्चेने पावलो विसावा हो याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर जपावं लागतं महाराज, जन्मभर जपावं लागतं. मी जाता जाता एकच गोष्ट सांगतो. विठ्ठल विठ्ठल एक छान गोष्ट सांगतो महाराज. सीतामाईच्या नजरेतून एकच गोष्ट चुकली. कोणती गोष्ट चुकली सीतामाईच्या नजरेतून? तर साधू असलेल्या लक्ष्मणाला साधू म्हणून ओळखलं नाही आणि साधू नसलेल्या रावणाला साधू म्हणाले. भोंदू असलेल्या माणसाला साधू म्हणली आणि खरा साधू असलेल्या लक्ष्मणाला साधू म्हणली नाही. त्याच्यावरती आरोप घेतला की भाऊजी तुम्ही कशासाठी आलात ते मला कळलं. मला समजलं की तुम्हाला कैकईनं पाठवलेलं आहे. रामानं मरावं आणि सीतेचं अपहरण मी करावं म्हणून त्याच्याकरता तुम्ही आलात. मला समजलं. संताची टीका झाली आणि त्याच्या चरित्र्यावरती शिंतोडे उडवले गेले. सीतामाईकून एवढंच चुकलं फक्त नजर. म्हणून मुलगी बापाशी किती बांधील असते. तुम्हाला एक चिंतन सांगतो महाराज. मुलीचं लग्न झालं म्हणजे बाप सुटत नाही. हो काही म्हणतात मी एकदा एवढं मुलीचं लग्न केलं आणि या मुलीला भाजलं की मी मोकळा झालो. मुलीचं लग्न केलं म्हणजे बाप सुटत नाही आणि मुलीचं लग्न बापाने केलं म्हणजे मुलगी सुटत नाही. ज्या दिवशी दोघांपैकी कुणीतरी मरेल त्या दिवशी त्यांचं नातं तुटत असतं महाराज. म्हणून अंतःकरणाचं नातं आणि हृदयाचा ठेवा म्हणजे मुलगी आहे, मुलगी. आणि तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, आमच्या नाथ महाराजानं मुलीचं नातं देवाबरोबर का जोडलं तर त्याचं कारण आहे महाराज. त्या भगवंतानं मुलगी जन्माला घालीत असताना बापाच्या हृदयाचा तुकडा काढला. बापाच्या हृदयाचा पीस काढला, तुकडा, आणि मुलगी जन्माला घातली. आणि मुलगा जन्माला घालीत असताना डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि मुलगा जन्माला घातला. म्हणून हृदय जितकं कवळय तितकी मुलगी कवळी आहे आणि डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे. आणि डोक्याच्या कवटीपासून झालेला आहे म्हणूनच बापाला पेटू शकतो. बापाला जाळतो का नाही? ज्या बापाने जन्म दिला आणि जग दाखवलं त्या बापाला जगातून नष्ट करणारा पठ्ठ्या तेवढाच आहे महाराज. म्हणून मुलगा जन्माला आल्यावर जास्त साखरपान वाटून हरळून हुरळून जायचं काही कारण नाही. बापानं समजित जात मुलगा जन्माला आला की आपल्याला जाळणारा पठ्ठ्या अवताराला आला. म्हणून बापाचं अस्तित्व नष्ट करणारा बहादर येतो. म्हणून डोक्याच्या कवटीपासून निर्माण झालेला आहे आणि मुलगी हृदयापासून निर्माण झालेली आहे. म्हणून क्रॉस लाईन असते घरामध्ये. हो, आईचं मुलाचं भांडण होत नाही आणि बापाचं मुलीचं भांडण होत नाही. बापाचं मुलाचं भांडण होतं पण आईचं बापाचं मुलीचं बापाचं कधीच भांडण होत नाही.
आणि मुलीच्या आणि बापाच्या भांडणामध्ये दोघही इतकी लवती घेतात महाराज, इतकी लवती घेतात की मुलगी बापासाठी लवती घेते आणि बाप मुलीसाठी लवती घेतो. मुलीचा नवरा जर पेटून उठला आणि जर जावयाबरोबर जर हेड आलं तर मुलगी समजून सांगते बापाला, बाबा तुमचं आता राज्य राहिलं नाही. 100% तुमचं खरंय, पण मला कळतंय तुमचं खरंय, पण ज्यांना कळायचं त्यांना कळत नाही. त्याच्याकरता तुम्ही एकच काम करा, माझ्यासाठी तुम्ही हे गटगटा गिळा आणि तुम्ही लवती घ्या. माझ्या नवऱ्याच्या पुढं तुम्ही लवती घ्या, मी क्षमा मागते तुम्हाला, नाहीतर मला तुमचं घर वर्ज्य करावं लागेल. म्हणून ती मुलगी बापाला सल्ला देते, सल्ला. म्हणून एकच गोष्ट सांगतो महाराज, मुलगी म्हणजे बापाचा नवा अवतार असतो. बायकोच्या पोटी मुलगी जन्माला येणं म्हणजे बापाची झेरॉक्स आवृत्ती आहे. आणि बापच मुलीच्या रूपानं बायकोच्या पोटी जन्माला येतो. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. म्हणून झेरॉक्स आवृत्ती म्हणजे बापाची मुलगी असते. म्हणून बापाचं नातं किती जवळचं आहे तर जगाच्या पाठीवरलं महाराज गोत्र बदलूनही नातं बदलत नाही, गाव बदलूनही नातं बदलत नाही, आणि मरेपर्यंत माहेराला ती एकनिष्ठ असते. आणि माहेर त्या शब्दाचा उच्चार जरी केला तरी तिच्या हृदयाला पीळ पडतो. तसं आमचं माहेर पंढरपूर आहे. म्हणून आम्ही सगळ्या लेकींनी माहेराची बूज राखली पाहिजे आणि आमच्या बापाची बूज राखली पाहिजे. आणि माहेर आम्हाला वाटावं, पंढरपूर आमचं माहेर आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला. मुलीमध्ये आणि मुलातलं अंतर सांगतो. कळण्यासारखी गोष्ट आहे. घरात 5 वर्षाचा मुलगा असतो आणि 3 वर्षाची मुलगी असते. बापाची मोटरसायकल आल्याच्या नंतर मोटरसायकलची फायरिंग ओळखून बापाच्या पुढं मुलगी जाते का मुलगा जातो? कोण जातं? मुलगी जाते. 3 वर्षाची मुलगी जाते. आणि नुसती जात नाही तर माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले म्हणून पुढं जाते. आणि मोटरसायकलहून उतरायच्या अगोदर असे हात करते महाराज. जशी चिमणी लेकरासाठी चारा आणण्याकरता पिलासाठी जाते आणि ते पिलू असे पंख पुढं करतं, तोंड मोठं करतं, तसं महाराज मुलगी असे हात पुढं करते, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले. त्याला दम निघत नाही महाराज. मोटरसायकल लावायच्या अगोदरच खाली वाकतो आणि बाप त्या मुलीला उचलतो आणि तिचे 2 मुखे घेतले की 1000 किलोमीटरचा प्रवास केलेला बापाचा शिनभाग जातो महाराज. शिनभाग जातो. उन्हातान्हाचा फिरलेला त्याचा शिनभाग जातो. आणि माझ्या बाईनं मला फार मुखा दिला. कडेवर घेतो बाप आणि खुर्चीवर जाऊन बसतो. त्यावेळेस खुर्चीवर बसल्याच्या नंतर तिला कुणी सांगितलं नाही, पण हंड्यात जाऊन मांडणीवरचा ग्लास घेते आणि टाचा वर करून पुरत नसतानाही अर्धा ग्लास भरून आणते आणि बापाच्या जवळ देत नाही. महाराज माझं कीर्तनात ऐका, घरी जाऊन बघा. बापाच्या हातात देत नाही, बापाच्या तोंडाला लावते ती 3 वर्षाची मुलगी.
आणि ज्यावेळेस मुलगी बापाला पाणी पाजीत असते त्यावेळेस 3 वर्षाचा मुलगा उंबरेच्या बाहेरून बघत असतो आणि तो म्हणत असतो, जिवंत असताना तू पाणी पाज, मेल्यानंतर मी पाणी पाहिजे. हा मुलगा म्हणतो, महाराज का? तर डोक्याच्या कवटीपासून जन्माला आलेला आहे आणि ती हृदयापासून जन्माला आलेली आहे. आणि मुलीला घेऊन बाप घरात गेला की मुलगा पिशवीत हात घालतो, मोटरसायकलवर अडकवलेल्या पिशवीत हात घालतो. कशासाठी? त्याला माहिती आहे की माझ्या बापानं जेवढं कमविलेलं आहे त्याच्यावरती एकट्याचा डल्ला मारायचा अधिकार आहे. आणि मग खुर्चीवर बसलेल्या बापासाठी ती मुलगी आईकडे शिफारस करते. काय शिफारस करते? आई, पप्पाला भूक लागली आहे, जेवण वाढ ना. पप्पाला भूक लागलेली तिला कशी कळली महाराज? पप्पाला भूक लागलेली, तिच्या बापाला भूक लागलेली तिला कशी कळली? मी सांगतो महाराज तुम्हाला त्याचं गणित. त्याचं कारण आहे, मुलगी बापाच्या पोटी मुलगी होऊन आली, पण ती खरी माया असते महाराज बापाची. बापाची माया असते, मुलगी माय. म्हणून माईलाच लेकराची भूक कळत असते. म्हणून म्हातारपणातली मुलगी म्हणजे बापाची आई असते. आई हो, औषध गोळ्या वेळच्या वेळेला देणं, त्याची तहान भूक ओळखणं. जसं आईला आपल्या बाळाला लागलेली भूक ओळखू येते आणि आई जशी बाळाला पाजते आणि बाळ पिल्यानंतर तृप्त बी आईच होते, हे दोन्ही बाजूनं जशी आई नटलेली असते तशी मुलगी बापाच्या बाजूनं दोन्हीकडून नटलेली असते. म्हणून मुलीला बापाची भूक कळते महाराज. आणि म्हणून आईकडे शिफारस करते, बाबाला जेवण वाढ. आणि ताट वाढल्याच्या नंतर त्या 3 वर्षाच्या बाळाला कुणी सांगितलं? कोणत्या कोचिंग क्लासेस मध्ये शिकली ती? पण ती ताटात तर वाढते, पण तितक्यावर नाही महाराज. त्या ताटाच्या जवळ जाऊन बसते आणि पहिलं काम करते, त्याच्यातला घास मोडते आणि आपल्या तोंडात घालीत नाही राजा हो, बापाच्या तोंडात घालते. बापाच्या तोंडात घालीत असताना तिचा हात पुरत नाही, म्हणून ते डावा हात टेकून उठते आणि उठल्यानंतर उभी राहून हो बापाचं मुंडकं पाठीमागून धरते आणि पुढून असा घास घालते. राजा हो, जाता जाता सांगून जातो मी, त्या मुलीनं घास घातला की खरं बापाचं पिंडदान त्याच दिवशी झालं. बापाचं पिंडदान त्याच दिवशी झालं. मुलांनी पिंडदान करो नाही तर नाही करो, पण मुलीनं घास घातला की पाठीमागून कावळ्याला टाकण्यामध्ये काय मतलब आहे, पण त्या मुलीनं बापाचं पिंडदान केलं महाराज. म्हणून बापाला घास घालते ती. आई जशी लेकराला भरवते आणि घास घालते, तसा बापाला घास घातलेला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला आणि माझ्या माऊलीला दम निघाला नाही. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी टाकावी लागली. बालक बापाची ताटीर घे आणि बापा त्याची जेवू लागे, तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. हो, तोंड असं पुढं करतो आणि तिनं घातलेला घास आनंदानं खातो. माझ्या बाईनं छान जेवण घातलं मला म्हणून खरकट्या तोंडानं तिचा मुका घेतो महाराज. त्या दिवशी खरी तृप्ती बापाची झालेली असते. म्हणून एवढं कृत्य 3 वर्षाची मुलगी का करते, तर त्याचं कारण आहे बापाच्या काळजापासून तयार झालेली आहे. म्हणून विठाला विठाला
संध्याकाळच्याला झोपायचं असलं तर अजून बी बघा, हो, मुलगा आईकडं असतो आणि 3 वर्षाची मुलगी बापाच्या पुढे जाऊन झोपते महाराज, आणि बापाच्या गळ्यात मिठी मारून झोपते ती. ही तिची माया आहे, माया, बापावरचं प्रेम आहे, ती बापाला विसरत नाही महाराज. तसं आम्ही पांडुरंगाला विसरू नये महाराज, आम्ही आमच्या माहेराला विसरू नये, आमच्या बापाला विसरू नये. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे आणि महाराष्ट्राला बहाल केलेला आहे. महाराष्ट्राला माय बापाची आणि मुलीची संस्कृती तर शिकवली, पण अशा पद्धतीनं मुलगी जशी बापावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं, हा भक्तीचा धडा मला नाथ महाराजांनी महाराष्ट्राला शिकवला. विठ्ठल विठ्ठल याच्या पुढचं चिंतन सांगतो महाराज तुम्हाला. खूप मला चिंतन सांगायला, ह्या मुलीचा आणि बापाचा संबंध सांगत गेलो तर 2 तास नुसता मुलीचा आणि बापाचा संबंध सांगेल इतकं बारकाव्याचं चिंतन आहे, खूप गोड आहे. म्हणून मी एक गोष्ट सांगतो. कदाचित मुलाचं आणि बापाचं भांडण झालं, बापाचं आणि मुलाचं भांडण होतच महाराज. हो, पूर्वीच्या काळात भावाभावाचे भांडणं व्हायचे, पण आता सुधारित आणि सुशिक्षित झालेला समाज असल्यामुळं बापाच्या बरोबर भांडणं करतो महाराज. बाप वयस्कर झाल्यानंतर बापाच्या बरोबर भांडणं करतो. आणि त्यातले त्यात पुन्हा जाता जाता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जेवढे जेवढे कीर्तनकार मायबापाचं सांगते तेवढे तेवढे कीर्तनकार बापाबरोबर भांडणं करतात महाराज. हो, तुम्ही बारकाव्यानं बघा. आणि जे मायबापाचं खूप वर्णन करणारे त्या कीर्तनकाराच्या घरी एकदा तारीख द्यायला जा. नुसत्या क्लिपा ऐकून तारीख देत जाऊ नका महाराज. क्लिपा ऐकायच्या आणि तारखी द्यायच्या असं करू नका. बघा ना किती प्रेम आहे त्यांचं मायबापावरती. ती हो, गाईच्या गोठ्यात बांधलेले आहेत, कहाणीला चराटाला धरून का कसे आहेत का कुठं ठेवलेले आहेत का वृद्ध आश्रमात आहेत ती बघा. विठ्ठल 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 मुलाचं आणि बापाचं भांडण झालं, आणि मुलाचं आणि बापाचं भांडण होतच, पण फक्त कुणी सांगत नाहीत की आमच्या पोरानं भांडण केलं म्हणून. कारण आपलेच दातन आपलेच होतं कुणाला सांगतील महाराज. हो, मी तर एका बाप लेकाचं भांडण असं पाहिलं राजा. हो हो, इतकं कडाक्याचं भांडण झालं की बाप मुलाला म्हणला, हो गाढवा, तुला दातावर घासायला माती देणार नाही मी. बाप म्हणला, तुला दातावर घासायला माती देणार नाही, तुला तर देणार नाहीच नाही, पण तुझ्या बापाला पण देणार नाही. कोण म्हणतो? बापच म्हणतो मुलाला की तुला दात घासायला माती तर देणार नाहीच नाही, पण तुझ्या बापाला बी देणार नाही. मुलगा म्हणला, तुम्ही नाही दिली तर मी तुमच्या बापाकडून घेईल. आणि जर तुमच्या बापानं तुम्ही जर मला नाही हो माती दिली तर तुमची माती माझ्याशिवाय कोण करीन? तुम्हाला मातीत घालायसाठीच तर मी जन्माला आलोय ना. तुमची माती कोण करणार आहे माझ्याशिवाय? हो, इतकं भांडण विकोपाला गेलं, इतकं विकोपाला गेलं हो की मुलगा म्हणला, मी तुम्हाला बापच मानित नाही. मुलगा काय म्हणला? मी तुम्हाला बापच मानित नाही. बाप म्हणला, तू मान नाही तर नाही मान, पण तुझा बाप मीच आहे. हो, तुझा बाप मीच आहे. त्या
त्यांनी सांगितलं तुम्हाला काय समजायचे ते समजा, पण मी तुम्हाला बाप समजित नाही. आणि मुलगा बाहेर निघाल्याच्या नंतर बापाने एकदा शेवटचा हाक मारून घेतलं आणि त्याला सांगितलं इकडेही म्हणले, जायनास का? आणि काही नाही, मला बाप मान नाही तर नको मानू, मला नाही बाप मानलंच तरी हरकत नाही, पण दुसऱ्याला कुणाला बाप मानू नको, शेवटच माझं. बाप लेकाचे भांडणं होतेत महाराज. मोठमोठाले मारुतीचे पार जे मोठाले केलेले असतात काय, मारुती राहायला लोटांगण घालायसाठी असते काय. गावातले सगळे दुःखी झालेले बाप तिथं जमा होतेत महाराज. सगळ्या दुःखी झालेल्या बापाची शाळाच तिथं भरते अशी. हो हो, कसोटी असते त्यांची, ती तिथं बसते तर मुद्दाम. आणि तरी बी मोठे पण सांगतेत महाराज काही काही, आपल्याकडे जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ देणार. हो, मुलांना किती दुःख दिलं तरी सर ते शेवटी म्हणतात. हो, इतका अभिमान वाटतो त्या दुसऱ्याला. तो म्हणतो तुझा मुलगा तरी नुसता हागंदारीला पडतो, पण माझा तर पातळ हागंदारीला पडतो. हो, इतका बापाला अभिमान असतो महाराज मुलाचा. पण एवढा अभिमान बाळगण्याची गरज नाही. अभिमान बाळगावा तर मुलीचा बाळगावा. म्हणून आमच्या साधू संतांनी मुलाच्या अगोदर मुलीला न्याय दिला महाराज. कुळी कन्या पुत्र कन्या पुत्र होती जे सात्विक. मी आपल्याला चिंतन सांगत होतो, मुलाचं आणि बापाचं जर भांडण झालं तर मी प्रश्न विचारतो, बाप सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो का SP ऑफिसला करतो का पोलीस स्टेशनला? कुठे तक्रार करतो? हो, हा, बोलत नाहीत तुम्ही. आमच्याकडं 5-5 वर्षाचे लेकरं बोलते तो, आणि तुम्ही या वयात येऊन बी बोलत नाहीत. माझं तुमचं काय भांडण झालंय का बाबा? हा, आपली काय आट्टी कट्टी सोबत मिट्टी आणि 12 महिने बोलायचं नाही, असं काही झालेलं आहे का? हो, बापाचं मुलीचं भांडण झाल्यानंतर बाप कुठं तक्रार करतो? जाऊ द्या, तुम्ही सांगत नाहीत. मग तुम्हाला वाटतं खरंच, मग रोजाने तुम्हाला कशाला लावलंय? तर खरंय तुमचं. आता मीच सांगतो महाराज, हो, मुलीकडं तक्रार घेऊन जातो बाप. मुलीकडं जीवाची असलेली बायको तिला पण सांगत नाही. मुलाचं भांडण झालं ना तर बायकोला सांगत नाही, भावाला सांगत नाही, भाऊबंदाला सांगत नाही. सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर आंघोळ झाली की बिना चहाचा आणि बिना जेवणाचा बाप शर्ट घालीत निघतो. त्यावेळेस हे गडबडीनं निघालेले पाहिल्यानंतर बायको विचारते, कुठं चाललात? बोलत पण नाही तिला. कुठं चाललात? बोलत पण नाही. आणि निघून जातो मुलीच्या गावाला. आणि मुलीच्या गावाला गेल्यानंतर मुलीनं आलेलं पाहिलं बापाला, आणि बापाचा चेहरा पडलेला पाहिला. रडवेला चेहऱ्यावरती भाव उमटलेले पाहिले की मुलीचं काळीज खसखन होतं. आणि मुलगी बापाला विचारते, बाबा काय झालं? काय झालं? तुमचा चेहरा कशा करता पडलेला आहे? काय झालं? असं म्हणल्याबरोबर जोडा काढता काढता, बूट काढता काढता
त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि हुंदका येतो महाराज. आणि मुलीच्या गळ्याला मिठी मारतो आणि ढसा 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 बाप रडतो. एवढा मोठा शक्तिशाली ढालीसारखी ज्याची छाती आहे तो मुलीच्या गळ्याला धरून रडतो आणि रडता रडता सांगतो, ताई अगं तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ, तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं. मुलीच्या हातात भावालाही बोलण्याचं नसतं आणि बापालाही बोलण्याचं नसतं. मुलगी ढसा ढसा रडते, वळचणीच्या कडेला जाते, पदर ओला चिंब करून नुसती रडते. मुलगी रडलेली पाहिली की बापाचं समाधान होतं आणि बापाला असं वाटतं मी सुप्रीम कोर्टात माझी याचिका दाखल केली आणि निकाल माझ्या बाजूनं आला. हो, मुलगी रडलेली पाहिली की त्याचं समाधान होतं आणि 2 दिवस बाप तिच्या घरी राहतो आणि मोकळं अंतःकरण झाल्याच्या नंतर आपल्या घराकडं निघतो. हृदयाचं गुज का सांगितलं मुलीला त्याचं कारण आहे महाराज, त्याच्या हृदयाचा पीस आहे, तुकडा आहे, म्हणून हृदयाचं गुज बायकोला न सांगता मुलीला सांगितलं. आणि मग जाता जाता बापाला मुलगी पाठीवर हात ठेवून सांगते, बाबा त्याच्या नादाला लागू नका तुम्ही, तो निबर झालेला आहे, त्याच्या नादाला लागू नका आणि म्हातारपणाला दुःख लावून घेऊ नका. समजून सांगण्याचं बापाला काम करते मुलगी. कारण पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली तर दबते कोणती? पिकलेली दबते महाराज, कच्ची कैरी नाही. म्हणून पिकलेल्या बापानं कच्च्या कैरी बरोबर भांडणं करायचे नाहीत महाराज. त्यांचं म्हातारपण सुखाचं जावं असं वाटत असेल तर 100% त्याचंच खरं म्हणायचं. म्हणून आमच्या शास्त्रानं सांगितलेलं आहे 16 वर्षाच्या पुढं मुलाच्या बरोबर मित्रासारखं वागायचं. ज्याला आपलं जीवन खानाखराबा करून घ्यायचं नसेल त्यांनी मित्रासारखं वागायचं. 16 वर्षापर्यंत त्याला 5 वर्षापर्यंत त्याला हाणायचं आणि 5 वर्षापर्यंत त्याचे मुके घ्यायचे आणि 5 वर्षाच्या पुढं 16 वर्षापर्यंत 11 वर्ष त्याला ठोकायचं. कारण का ठोकल्याशिवाय प्युअर सोनं कळत नसतं. प्युअर सोन्याला ठोकावं लागतं. त्याच वेळेस 24 कॅरेटचा आणि 63,000 रुपये तोळ्याचा त्याला भाव येत असतो. आमच्या माता भगिनींनी कणिक जेवढी तिंबली तेवढी चपाती छान लागते. भाकरीची पीठ जेवढा तिनं मळलं हो तितकी छान भाकरी लागते. आणि मिक्सरच्या ऐवजी जर हो तिखट पाट्यावर वाटलं जितकं मर्दन केलं तितकी त्या भाजीला चव येते महाराज. म्हणून संस्कृतमध्ये वाक्य आहे मर्दनम गुणवर्धनम. मर्दन करावं बापानं, ठोकावं मुलाला. म्हणून पूर्वीच्या काळात घरामध्ये बाप ठोकायचा, माय ठोकायची, भाऊ ठोकायचा, मोठ्याल्या बहिणी हाणायच्या, त्याच्यानंतर पुढं चुलता हाणायचा, चुलती हाणायची, त्याच्यानंतर आत्या हाणायची, आली गेली तर समजा हो हो शेजारीन हाणायची, पुन्हा हो शेजारी हाणायचे, गावातले माणसं हाणायचे. पोलवर चढत होता खांब्यावर म्हणून ठोकायचा. घरी आल्याच्या नंतर मग मायबाप सांगायचे पुन्हा हाना त्याला आणि राहिलं साहिलं मास्तर हाणायचा. पण आता कीर्तन ऐकणाऱ्यामध्ये कोणी मास्तर असन तर त्यांनी पोहरायला हाणायचं नाही बरं का. पूर्वीच्या काळातले मास्तर घरूनच छडी घेऊन जायचे. आताच्या मास्तरानं घरून छडी न्यायची नाही. मग काय न्यायचं तर आंबी हळद घेऊन जायची. आणि जर पोहरायनी ठोकलंच तर सूज वाढू नये म्हणून लगेच पाण्यात मिसळायची नशी लावायची. आता आता
आता विषय राहिलेला नाही मास्तरानं हाणण्याचा. आणि मास्तरानं कमी हाणलं तर पुन्हा मायबाप सांगायचे ह्याला हाना. म्हणून महाराज मुलं क्षमाशील व्हायचे. मी पाहिलं वरून भाऊ मोठा जोड्यानं मारतोय आणि लग्न झाल्यावर त्याच्या बायको देखता वरून जोड्यानं मारतोय आणि खाली बसून महाराज तसाच जेवण करायचं आणि उठून जायचा, पण भावाला माघारी बोलायचं नाही मोठ्या. ही मर्यादा होती. पण आता घरात एकच मुलगी आणि एकच मुलगा, टिकोबा टिकाईन विठोबा रुक्माई. त्याच्यामुळं दोनच असल्यामुळं दोन्हीवर मायबापाचा जीव, आज्याचा जीव, आजीचा जीव, तिकाड्या आजीचा, तिकाड्या आज्याचा, तिकडच्या आज्यांचा आजीचा तर जास्त ह्यांच्यापेक्षा. जणू खास रजिस्टरी त्यांचीच आहे जणू. त्यांचा जास्त जीव. आणि पुन्हा सगळ्यांचे जीव असल्यामुळं ते पोरग इतकं बुद्धिमान होतं महाराज. मोटरसायकलवर बसून निघालं आणि पाठीमागच्याने एखाद्याने जर हॉर्न दिला तर त्याचं टाळकं सरकतं महाराज. कारण त्यांनी कधीच अन्याय सहन केलेला नसतो. त्याच्यामुळं मोटरसायकलवरून उतरणं आणि दोन पाठीमागच्याला ठोके टाकणं, आणि त्यांनी ठोके टाकलेले ऐकले, खाल्ले दोन ठोके, की त्याच्याकडं मोबाईल असतो की त्यांनी त्याच्या 15-16 मित्राला फोन करायचा की ते सगळे लगेच जणू भारत पाकिस्तानच्या युद्धासाठी धावून आले. तर आणि खास ह्याच्यावर अन्याय झाल्यासारखे ते बी येतात आणि ह्याला हाणतात, आणि ह्याला ठोकलं की ह्याचे 10-15 मित्र येतात आणि लगेच मर्डर होतो महाराज. हे कशामुळं घडलं? न हाणल्यामुळं. 16 वर्षापर्यंत न हाणल्यामुळं. म्हणून 16 वर्षापर्यंत 5 वर्षे लालयत, 16 वर्षे ताडयत. असं मुलाला हाणावंच लागतं, मुलीला हाणायची गरज लागत नाही. कारण जन्मल्यापासूनच ती 24 कॅरेटचं सोनं आहे महाराज. आणि ते 24 कॅरेटचं सोनं करकरा लवत असतं. म्हणून जे लवतं ते सोनं 24 कॅरेटचं असतं, आणि जे कुठंच लवत नसतं ते 15 रुपये किलोचं भंगार असतं महाराज. आणि कुणी जर म्हणलं की मी मोडणार पण वाकणार नाही, नको वाकू, तू 15 रुपये किलोचा भावाचा आहे. आणि जे कुठं बी लवतं ते 24 कॅरेटचं असतं महाराज. म्हणून मुलगी ही लवचिक असते, लवचिक. कवळी पाऊल टाकायला लागली तेव्हापासूनच तिला सगळ्या मर्यादा कळतात. मुलाला कळत नाहीत. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगितलं घरातलं. विठाला विठाला रात्रभर सांगेन महाराज मी तुम्हाला. शेवटची गोष्ट सांगतो, शेवटची. बाप मेल्याच्या नंतर मुलगा शिकाळी धरतो. बाप मेल्यावर मुलगा शिकाळी धरतो, आणि ते बी बापापासून 20 फूट लांब असतो पुढं. आणि बापाला सांगतो मेल्यावर सुद्धा माझ्या मागं आला असतं ठीक आहे. तुला जर जळून घ्यायचं असेल, नीट माती करून घ्यायची असलं तर माझ्या मागं मागं ये. म्हणून मुलगा पुढं शिकाळी धरून चालतो आणि तिथं गेल्यावर पेटवतो. आणि मुलीची माया किती असते महाराज. मेल्यावर सुद्धा बापाला दुःख न देता वारा घालते. प्रेताला सुद्धा ती दुःख देत नाही, वारा घालते. आणि 2 फुटावर चिटकून असते. म्हणून वारा घालणारी मुलगी चिटकून असते आणि शिकाळी धरणारा मुलगा 20 फुटानं लांब असतो. आणि बाप मेला तरी माघारी बघत नाही, आणि मुलगी त्याच्या चेहऱ्याकडे बघून वारा घालते. म्हणून मुलीचं बापावरती अत्यंत जीव असल्यामुळे बापाची आणि तिची लाईन एक असते. म्हणून बापासाठी जन्मभर हयातभर ती जीवन जगत असते, बापासाठी जीवन जगत असते. म्हणून बापाचं नाव मोठं व्हावं म्हणून आमच्या साधू संतांनी महाराज पंढरपूर आमच्या बापाचं गाव असल्यामुळं सुवासनीच्या मेळ्यामध्ये, संतांच्या सभेमध्ये आमच्या पैठणच्या मुलीला प्रश्न विचारला तुमचं माहेर कोणतं आहे. त्यावेळेस आमच्या
पैठणच्या मुलीनं आपल्या माहेराची ओळख सगळ्या मुलीला करून देत असताना अभंगाचं पहिलं चरण, माझे माहेर पंढरी, वाव माझे माहेर पंढरी, माझे जा